श्री स्वामी समर्थ. मकर राशी 1 ते 30 जून मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जून महिन्यात मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात कोणते मोठे बदल घडणार आहेत? करिअरमध्ये मेहनतीचे फळ मिळेल का? आर्थिक अडचणी कमी होतील की खर्च वाढणार? प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा टिकून राहील का? कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार की काही तणाव निर्माण होणार? आरोग्याच्या बाबतीत कोणती काळजी घेणे आवश्यक ठरेल? चला तर मग जाणून घेऊया मकर राशीसाठी जून महिना नेमका कसा असणार आहे. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जून महिना मकर राशीच्या लोकांसाठी मेहनत, जबाबदाऱ्या आणि नवीन संधी घेऊन येणार आहे. या महिन्यात काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील तर काही ठिकाणी संयम आणि शांतता राखावी लागेल. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली धावपळ आता थोडी कमी होईल आणि मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत मिळतील. काही लोकांना अचानक नवीन काम किंवा मोठी जबाबदारी मिळू शकते. आर्थिक बाबतीत सावधगिरी ठेवणे गरजेचे राहील, कारण उत्पन्नासोबत खर्चही वाढू शकतो. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा खूप महत्त्वाचा ठरेल. कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल, पण काही वेळा छोट्या गोष्टीवरून मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे आवश्यक राहील. योग्य दिनचर्या आणि सकारात्मक विचार यामुळे अनेक अडचणींवर मात करता येईल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने जून महिना मकर राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. काही लोकांना नवीन प्रोजेक्ट किंवा अतिरिक्त जबाबदारी मिळेल. सुरुवातीला या जबाबदाऱ्या कठीण वाटतील, पण पुढे त्याच गोष्टी तुमच्या प्रगतीचे कारण बनतील. ऑफिसमध्ये काही सहकारी तुमच्या यशामुळे मत्सर करू शकतात, त्यामुळे प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर बोलणे टाळा. कामात सातत्य ठेवणे आणि वेळेचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे राहील. सरकारी नोकरी, प्रशासन, तांत्रिक क्षेत्र, बांधकाम किंवा व्यवस्थापन क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा महिना काही प्रमाणात फायदेशीर ठरेल. नवीन ग्राहक मिळतील आणि जुने अडकलेले व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्टता ठेवणे गरजेचे आहे. काही लोकांना नवीन व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळू शकते. ऑनलाईन व्यवसाय, शेती, मालमत्ता, बांधकाम किंवा उत्पादन क्षेत्राशी संबंधित लोकांना महिन्याच्या शेवटी चांगला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत जून महिना मिश्र स्वरूपाचा राहील. उत्पन्न चांगले राहील, पण खर्चही वाढू शकतात. घरातील जबाबदाऱ्या, आरोग्य किंवा प्रवासावर अचानक खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. महिन्याच्या सुरुवातीला आर्थिक तणाव जाणवू शकतो. काही अडकलेले पैसे परत मिळण्यात विलंब होईल. मात्र महिन्याच्या मध्यापासून परिस्थिती सुधारू लागेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट, जमीन किंवा वाहन खरेदी विक्रीसाठी हा महिना काही प्रमाणात अनुकूल ठरू शकतो, पण कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका. कर्ज घेणे किंवा मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिरता जाणवेल आणि एखादा अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत जून महिना भावनिक अनुभव देणारा ठरेल. जोडीदारासोबत काही वेळा मतभेद होऊ शकतात, पण संवादामुळे परिस्थिती सुधारेल. तुमच्या स्वभावातील गंभीरपणा समोरच्या व्यक्तीला कधीकधी दुरावा वाटू शकतो, त्यामुळे भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे. जुने प्रेम पुन्हा संपर्कात येऊ शकते. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ चांगला ठरू शकतो. सोशल मीडियावरून नवीन ओळखी वाढतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराची चांगली साथ मिळेल. काही लोक कुटुंबासोबत प्रवासाचे नियोजन करू शकतात. मुलांच्या प्रगतीमुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. महिन्याच्या शेवटी एखादी शुभ बातमी मिळू शकते. कौटुंबिक आणि सामाजिक जीवन. घरातील वातावरण काही वेळा बदलते राहील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे मन दुखावले जाऊ शकते. मात्र शांतपणे परिस्थिती हाताळल्यास मोठे वाद टाळता येतील. आई-वडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. नातेवाईकांशी जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. काही लोकांना सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. मित्रपरिवाराकडून मदत आणि सहकार्य मिळेल. महिन्याच्या शेवटी घरात धार्मिक कार्यक्रम, शुभकार्य किंवा आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक आणि आनंदी राहील. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत जून महिन्यात विशेष काळजी घेणे आवश्यक राहील. कामाचा अतिताण, अपुरी झोप आणि धावपळ यामुळे थकवा वाढू शकतो. सांधेदुखी, पोटाचे विकार, डोकेदुखी किंवा रक्तदाबाशी संबंधित त्रास जाणवू शकतो. योग्य आहार आणि वेळेवर विश्रांती घेणे गरजेचे आहे. बाहेरील अन्न कमी खा आणि पाण्याचे प्रमाण वाढवा. मानसिक तणाव कमी करण्यासाठी योग, ध्यान किंवा सकाळी चालण्याची सवय फायदेशीर ठरेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
पावसाळ्याच्या सुरुवातीमुळे सर्दी, ताप किंवा संसर्ग होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स किंवा परदेशात शिक्षणाशी संबंधित संधी मिळू शकते. अभ्यासात सातत्य ठेवल्यास चांगले यश मिळेल. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे अभ्यासात व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्या. महिन्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढलेला दिसेल. महिलांसाठी विशेष. महिलांसाठी जून महिना आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. घर आणि करिअर यामध्ये संतुलन राखण्यात यश मिळेल. काही महिलांना स्वतःसाठी नवीन निर्णय घेण्याची संधी मिळेल. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या महिलांना नवीन संधी मिळू शकतात. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढल्या तरी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल. सौंदर्य, फॅशन, कला किंवा गृहसजावटीशी संबंधित क्षेत्रात चांगला फायदा होऊ शकतो. महिन्याच्या शेवटी मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. उपाय. दर शनिवारी शनिदेवाची पूजा करा. काळ्या तिळाचे दान करणे शुभ राहील. हनुमान चालीसा पठण करा. गरजू लोकांना अन्नदान करा. नकारात्मक विचारांपासून दूर राहून ध्यान करण्याचा प्रयत्न करा. एकूण जून महिना मकर राशीच्या लोकांसाठी स्थैर्य, अनुभव आणि स्वतःला सिद्ध करण्याचा काळ ठरणार आहे. या महिन्यात अनेक ठिकाणी तुमची मेहनत आणि संयम उपयोगी पडतील. काही गोष्टी अपेक्षेपेक्षा उशिरा पूर्ण होतील, पण शेवटी त्यातून समाधान आणि फायदा मिळण्याची शक्यता आहे. करिअरच्या क्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या वाढतील आणि कामाचा ताण जाणवेल, मात्र तुमची चिकाटी तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जाईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना नवीन व्यवहार आणि आर्थिक लाभाचे संकेत मिळतील. आर्थिक बाबतीत खर्च वाढला तरी महिन्याच्या शेवटी परिस्थिती नियंत्रणात येताना दिसेल. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा खूप महत्त्वाचा राहील. हट्टीपणा किंवा रागामुळे गैरसमज वाढू शकतात, त्यामुळे शांतपणे संवाद साधणे आवश्यक ठरेल. कुटुंबातील सदस्यांची साथ मिळेल आणि घरातील वातावरण हळूहळू सकारात्मक बनेल. आरोग्याच्या बाबतीत थकवा, मानसिक तणाव आणि अनियमित दिनचर्या यांचा परिणाम जाणवू शकतो. योग्य आहार, पुरेशी झोप आणि सकारात्मक विचार यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल. महिन्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी, आर्थिक लाभ किंवा मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. संयम, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर जून महिना तुमच्यासाठी प्रगती आणि समाधान देणारा ठरू शकतो. हा महिना मकर राशीसाठी मेहनत, जबाबदाऱ्या आणि प्रगतीचा ठरणार आहे. काही अडचणी आणि मानसिक तणाव जाणवला तरी तुमचा संयम आणि आत्मविश्वास तुम्हाला पुढे नेईल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील आणि आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल. प्रेम आणि कुटुंबामध्ये समजूतदारपणा ठेवणे आवश्यक राहील. आरोग्याकडे योग्य लक्ष दिल्यास महिन्याचा शेवट समाधानकारक आणि आनंददायी ठरू शकतो. धन्यवाद.